नमस्कार विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 8वी विषय मराठी। आज आपण व्याकरणामधील एक महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत। घटकाचे नाव आहे प्रयोग। प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार आहेत: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग व भावे प्रयोग। हे तीनही प्रयोग आपण सोप्या भाषेमध्ये या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। इयत्ता 8वी स्कॉलरशिप परीक्षा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांची तुम्हा विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी व्हावी असा माझा उद्देश आहे। चला तर मग आपण प्रयोग हा घटक समजून घेण्याचा प्रयत्न करूया। विद्यार्थी मित्र हो, प्रयोग हा घटक समजून घेण्यापूर्वी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत। आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला प्रयोग हा घटक समजून घेण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्यामुळे आपण सुरुवातीला कोणत्या गोष्टी प्रयोगासाठी आवश्यक आहेत ते समजून घेणार आहोत। पहा, इथे एक उदाहरण मी तुम्हाला देतो आहे। राहुल आंबा खातो। आता हे साधं वाक्य आहे। आता आपल्याला क्रियापद म्हणजे काय माहिती आहे की वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात। आता राहुल आंबा खातो या वाक्यामध्ये खातो या क्रियावाचक शब्दानं वाक्याचा अर्थ पूर्ण केलेला आहे आणि म्हणून याला आपण क्रियापद असं म्हणतो। म्हणजे राहुल आंबा खातो या वाक्यामध्ये खातो हे काय आहे? क्रियापद आहे। आता आपल्याला वाक्यातील कर्ता माहिती आहे किंवा कर्ता कसा ओळखायचा हे माहिती आहे, पण आपण उजळणी करून घेणार आहोत की क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करणारा त्यास आपण कर्ता असं म्हणतो। आता क्रियापदाच्या मूळ धातूला नारा प्रत्यय लावून कोण असा प्रश्न विचारल्यास कर्ता मिळतो। म्हणजे समजा खातो हे जे काही क्रियापद आहे तर यामधील तो हा जो प्रत्यय आहे तर तो जर काढून टाकला तर मूळ धातू शिल्लक उरतो आणि तो आहे खा। आता खा हा जो काही मूळ धातू आहे किंवा मूळ शब्द जो आहे त्या क्रियापदातील तर त्याला नारा प्रत्यय लावायचा। मग खाणारा कोण? तर अर्थातच खाणारा राहुल, आणि म्हणून राहुल हा या वाक्यातला काय आहे? कर्ता आहे। म्हणजे आपल्याला कर्ता कसा ओळखायचा हे लक्षात आलेलं आहे। आता कर्म, आता आपल्याला माहिती आहे की वाक्यामध्ये क्रिया ज्याच्यावर घडते त्याला आपण कर्म असं म्हणतो। आता वाक्यातील क्रियापदानं दाखवलेली क्रिया कर्त्यापासून निघते व ती दुसऱ्या कोणावर किंवा कशावर तरी घडते ते त्या क्रियेचं कर्म असतं। आता खाण्याची क्रिया या वाक्यामध्ये कोणावरती घडलेली आहे? तर आंब्यावरती घडलेली आहे आणि म्हणून आंबा हे या वाक्यातलं कर्म आहे। म्हणजे कर्ता अधिक कर्म अधिक क्रियापद अशी आपली वाक्याची रचना आहे। प्रयोगासाठी आपल्याला वाक्यातील कर्ता कर्म आणि क्रियापद ओळखता येणं अत्यंत आवश्यक आहे। आता त्यासाठी काही आणखीन आपण गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत की कर्ता आणि कर्म ओळखत असताना आपल्याला नेमकं कर्ता कसा काढायचा आहे आणि कर्म कसा काढायचं हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे। आता इथे उदाहरण पहा की कृती दिलेली आहे की उदाहरण वाचा आणि कृती करा। विद्यार्थी पाठ्यपुस्तक आवडीने वाचतो असं हे काय आहे? उदाहरण आहे। आता पहा की इथे आपल्याला पहिली कृती दिलेली आहे की वाक्यातील क्रियापदातील धातू। आता आपल्याला क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द। विद्यार्थी पाठ्यपुस्तक आवडीने वाचतो याच्यामध्ये वाचतो हे काय आहे? क्रियापद आहे। आता क्रियापदाला जो काही प्रत्यय लावलेला असतो तो काढून टाकला की त्या शब्दातील मूळ धातू आपल्याला मिळतो। मूळ धातू म्हणजेच काय की प्रत्ययरहित शब्द। आता वाचतो मध्ये तो हा प्रत्यय काढून टाकला तर वाच असा मूळ शब्द आपल्याला मिळतो, त्यालाच आपण क्रियापदातील धातू असं म्हणतो। आणि म्हणून वाक्यातील क्रियापदातील धातू कोणता आहे? तर अर्थातच वाच हा धातू आहे। पुन्हा एकदा धातू म्हणजे काय समजून घ्या की क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात। इथे पहा वाचतो मध्ये तो हा आपण काय केलेला आहे? प्रत्यय काढून टाकलेला आहे आणि वाच असा मूळ शब्द राहिला त्यालाच आपण हा प्रत्ययरहित जो मूळ शब्द आहे त्यालाच आपण धातू असं म्हणायचं आहे। आता दुसरी कृती आपल्याला दिलेली आहे, पाठ्यपुस्तक आवडीने वाचणारा तो कोण? अर्थातच आपण जेव्हा क्रियापदाला कोण असा प्रश्न विचारतो किंवा मूळ धातूला नारा प्रत्यय जोडतो तेव्हा वाक्यातील आपल्याला काय मिळतो? कर्ता मिळतो। म्हणजे इथे जे क्रिया करणारा कोण आहे तर विद्यार्थी, वाचणारा कोण? विद्यार्थी, आणि म्हणून इथं विद्यार्थी हे त्याचं उत्तर येणार आहे। आता तिसरी कृती वाचले जाणारे ते काय?
अर्थातच ज्याच्यावरती क्रिया घडते ते त्या वाक्यातलं काय असतं, कर्म असतं. आता वाचण्याची क्रिया कशावर घडलेली आहे, तर अर्थातच पाठ्यपुस्तकावरती घडलेली आहे, म्हणून पाठ्यपुस्तक हे झालं कर्म. चौथी कृती दिलेली आहे की वरील वाक्यातील क्रिया कोणती, अर्थातच वाचण्याची क्रिया आहे आणि म्हणून त्या ठिकाणी वाचण्याची असं आपण इथं लिहायचं आहे. क्रिया कोणती, तर वाचण्याची. विद्यार्थी पाठ्यपुस्तक आवडीने वाचतो, वाचण्याची क्रिया इथं दिलेली आहे. आता या चारही कृती आपण पूर्ण केलेल्या आहेत. आता विद्यार्थी मित्र हो, पुन्हा एकदा पहा, क्रियापद म्हणजे काय, तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. आता इथे आपण जर बघितलं तर क्रियापद आहे वाचतो आणि त्यातला मूळ धातू कोणता आहे, वाच. आता कर्ता कोणता आहे, वाचणारा कोण, तर अर्थातच तो विद्यार्थी. कसा काढायचा आपण कर्ता, पुन्हा एकदा उजळणी करूया आपण, की जो कर्ता असेल तर त्याला आपण म्हणजे जो क्रियापद असतं तर त्या क्रियापदाला आपण काय करतो की नारा हा प्रत्यय जोडतो. आता इथे बघा मूळ धातू कोणता आहे, तर वाच आहे. विद्यार्थी पाठ्यपुस्तक आवडीने वाचतो, वाचतो मध्ये तो हा प्रत्यय काढून टाकला की मूळ धातू आपल्याला मिळतो, वाच हा मूळ धातू आहे. आता त्याला आपण काय करायचं, नारा किंवा नारी किंवा नारे. आता ज्या प्रकारे आपल्याला हा प्रत्यय लावणं गरजेचं असेल त्याप्रमाणे लावायचा आहे लिंगानुसार. आता इथे वाचणारा कोण आहे, त्याला पुढे कोण असा प्रश्न विचारायचा, तर तो अर्थातच विद्यार्थी आहे. म्हणजे आपल्याला कर्ता शोधण्यासाठीचं हे सूत्र आहे की धातू अधिक नारा किंवा नारी किंवा नारे असा प्रत्यय जोडायचा आणि त्याला कोण असा प्रश्न विचारायचा. म्हणजे इथं धातू वाच आहे, त्याला नारा प्रत्यय आपण जोडला वाचणारा आणि त्याला कोण असा प्रश्न विचारला, वाचणारा कोण, अर्थातच त्याचं उत्तर निघालेलं आहे विद्यार्थी, म्हणून विद्यार्थी हा कर्ता झाला. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला वाक्यातील कर्ता जो आहे तर तो शोधता येतो. आता कर्म आपण कशाला म्हणतो, तर ज्याच्यावर क्रिया घडते तर त्याला आपण कर्म असं म्हणतो. मग वाचण्याची क्रिया कोणावरती घडते, तर अर्थातच पाठ्यपुस्तकावरती. मग हे कर्म पुन्हा एकदा आपण समजून घेऊया की कसं काढायचं. आता वाक्यातील जो मूळ धातू आहे, आता इथे मूळ धातू कोणता आहे, तर वाच असा आहे. त्याच्या पुढे आपण न्याची असा प्रत्यय जोडायचा, वाचण्याची. आणि मग वाचण्याची क्रिया कोणावर घडली असा प्रश्न विचारायचा. म्हणजे क्रिया कोणावर घडली, म्हणजे मूळ धातू वाच, त्याला न्याची हा प्रत्यय जोडायचा, वाचण्याची, आणि त्याला प्रश्न विचारायचा क्रिया कोणावर घडली, वाचण्याची क्रिया कोणावर घडली, अर्थातच पाठ्यपुस्तकावर. म्हणून पाठ्यपुस्तक हे काय झालं, कर्म झालं. अशा पद्धतीने आपल्याला प्रयोगासाठी वाक्यातील कर्ता कर्म ओळखता आलं पाहिजे आणि ते अचूक ओळखता आलं पाहिजे, तरच आपल्याला तो प्रयोग ओळखता येणार आहे. त्याचे जर उपप्रकार आपल्याला विचारलेले असतील तर ते उपप्रकार सुद्धा आपल्याला सांगता येणार आहेत आणि म्हणून कर्ता कर्म अतिशय महत्त्वाचं आहे. आता खालील वाक्य वाचून उत्तरे लिहा, ही एक कृती आपण आता पूर्ण करूया. पहा, मी पत्र लिहितो असं वाक्य आहे. आता लिहिणारा तो कोण, अर्थातच मी. आपण इथे आता लिही हा मूळ धातू आहे, त्याला नारा प्रत्यय जोडला, लिहिणारा तो कोण, अर्थातच मी, म्हणून मी हा कर्ता झाला. आता लिहिले जाणारे ते काय, अर्थातच त्या ठिकाणी लिहिण्याची क्रिया कोणावर घडली, तर अर्थातच पत्रावरती घडली, म्हणून पत्र हे झालं कर्म. आणि वाक्यातील क्रिया कोणती, अर्थातच लिहिण्याची, आणि म्हणून हे लिहिण्याची ही आपण इथं क्रिया ह्या क्रियापदातून व्यक्त झालेले ते आपण इथं लिहिलेले आहे. अशा प्रकारे आपण ही कृती पूर्ण केली. याचा अर्थ वाक्यातील कर्ता कर्म आणि क्रियापद आपण आता ओळखू शकतो. आता वाक्यात 3 पदं महत्त्वाची असतात हे तुमच्या लक्षात आलं. एक म्हणजे क्रियापद, 2 कर्म आणि 2 कर्ता आणि 3 कर्म. अशा पद्धतीनं ही 3 पदं आपल्याला महत्त्वाची आहेत, क्रियापद, कर्ता आणि कर्म. आता वाक्यात कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचे रूप त्याच्याप्रमाणे बदलत असते. वाक्यातील कर्ता क्रियापद, कर्म क्रियापद या संबंधाला प्रयोग असे म्हणतात. आता पहा, इथे मी पत्र लिहितो. आता इथे जर आपण मी हा जो कर्ता आहे तर त्याऐवजी ती असं लिंग बदलून कर्ता घेतला तर ती पत्र लिहिते, म्हणजे क्रियापदाचं रूप बदललेलं आहे, हे आपण पुढे आता पाहणार आहोत. म्हणजेच काय की वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म यांना प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचं रूप जर त्याच्याप्रमाणे बदलत असेल तर म्हणजेच हे संबंध जे असतात ते कसे असतात, कर्ता क्रियापद असा संबंध असतो, कर्म क्रियापद असा संबंध असतो आणि त्याच्यानुसार क्रियापदाचं रूप बदलतं किंवा बदलत नाही. तर असा जो काही संबंध आहे तर त्याला आपण प्रयोग असं म्हणतो. आता हे आपल्याला उदाहरणाद्वारे समजून घेता येणार आहे. पण प्रयोग म्हणजे काय, तर वाक्यात कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचं रूप त्याच्याप्रमाणे बदलत असते आणि वाक्यातील कर्ता क्रियापद कर्म क्रियापद हा जो संबंध असतो त्याला आपण प्रयोग असं म्हणणार आहोत. हे उदाहरणाद्वारे आपण आता समजून घेणार आहोत.
पहा, इथे आपल्याला लक्षात ठेवा असं इथं सांगितलेलं आहे की वाक्यात कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचे रूप त्याच्याप्रमाणे बदलत असते. वाक्यातील कर्ता क्रियापद, कर्म क्रियापद या संबंधाला प्रयोग म्हणतात. आता पहा विद्यार्थी मित्र हो, प्रयोग हा जो शब्द आहे तो संस्कृत भाषेतून आलेला आहे. अधिक यूज म्हणजेच योग असा त्याचा अर्थ आहे. यावरून हा प्रयोग शब्द तयार झालेला आहे आणि त्याचा अर्थ जुळणी किंवा रचना असा आहे. प्रत्येक वाक्यातील क्रियापदाच्या रूपाची ठेवण किंवा रचनाच अशी असते की ते क्रियापद कधी कर्त्याचे किंवा कर्माचे लिंग, वचन किंवा पुरुष याप्रमाणे बदलते, तर कधी ते क्रियापद मुळीच बदलत नाही. आता इथे आपण हा सगळा भाग जो आहे तो जसा आपण पुढे प्रयोग कसा होतो किंवा प्रयोगाचे जे प्रकार आहेत त्याच्यानुसार क्रियापदाचं रूप बदलतं किंवा बदलत नाही हे लक्षात घेतल्यानंतर आपल्याला मग हे लक्षात येणार आहे. तर लिंग, वचन किंवा पुरुष याप्रमाणे जर क्रियापदाचं रूप बदलत असेल म्हणजे कर्त्याच्या किंवा कर्माच्या, तर अर्थातच त्या ठिकाणी त्यानुसार ते प्रयोगाचे प्रकार पडतात आणि काही वेळेला ते बदलत पण नाही. म्हणजे कर्ता आणि कर्म यांचं लिंग, वचन, पुरुषामध्ये बदल केला तरी क्रियापदाचं रूप बदलत नाही. तर अशा प्रकारची जी काही रचना असते वाक्याची किंवा क्रियापदाच्या रूपाची ठेवणच ही अशा प्रकारची असते, रचना अशी असते आणि त्यानुसार हे रूप बदलतं किंवा बदलत नाही, तर याला आपण प्रयोग असं म्हणणार आहोत. म्हणजेच कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते तिलाच व्याकरणात प्रयोग असे म्हणतात. आता कर्ता असतील वाक्यातील, कर्म असेल, यांचं क्रियापदाशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते त्याला आपण व्याकरणामध्ये प्रयोग असं म्हणणार आहोत. आता आपल्याला लिंग, वचन, पुरुष या ज्या काही 3 गोष्टी आलेल्या आहेत तर त्याची एक उजळणी आपण ढोबळमानानं करून घेणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर लिंग म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत की मराठीत 3 लिंग मानतात. एक पुल्लिंग, 2 स्त्रीलिंग आणि 3 नपुसकलिंग. हे सगळं समजणं गरजेचं आहे कारण आपल्याला प्रयोग शिकायचा आहे की पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग ही मराठीत 3 लिंग आहेत. आता बघा, तो भात, आता लिंग ठरवत असताना नामाच्या अगोदर तो, ती, ते आपण लावत असतो. तर बघा, भात असेल तर तो भात याचा अर्थ पुल्लिंग, ती भाकरी याचा अर्थ ते स्त्रीलिंग आहे. भाकरीचं लिंग कोणतं आहे तर ते स्त्रीलिंग आहे. आणि वरण अर्थातच ते वरण म्हणजे ते नपुसकलिंग आहे. अशा प्रकारे 3 लिंग जे आहेत तर ती मराठीमध्ये मानतात. आता वचन म्हणजे काय तर वचन म्हणजे वस्तूंची किंवा नामांची संख्या. नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो एक धर्म असतो त्याला आपण वचन असं म्हणतो. मराठीत 2च वचनं आहेत, एक वचन आणि अनेक वचन. उदाहरणार्थ मुलगा एक वचन आणि मुलगे अनेक वचन. अशा पद्धतीनं लिंग आणि वचन आपण समजून घेतलं. आता पुरुष पहा विद्यार्थी मित्र हो, की 3 पुरुष आपण प्रकार जे आहेत तर ते सर्वनामाचे पडतात. की प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. म्हणजे बोलणारी व्यक्ती स्वतःसाठी ज्या सर्वनामाचा उपयोग करत असते तर त्याला आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणतो. उदाहरणार्थ मी, आम्ही, आपण, स्वतः इत्यादी. उदाहरणार्थ मी पुस्तक वाचले, इथं मी हे स्वतःसाठी वापरलेलं सर्वनाम आहे आणि म्हणून मी हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. दुसरा प्रकार आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आता ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. उदाहरणार्थ तू, तुम्ही, आपण, स्वतः. आता बघा, इथे बोलणारी व्यक्ती ज्याच्याशी बोलत असते त्याच्याबद्दल जी सर्वनामं ती वापरत असते त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणतात. उदाहरणार्थ तू पुस्तक वाचतोस, इथे तू हे सर्वनाम जे आहे ते दुसऱ्या व्यक्तीबद्दल वापरलेलं आहे म्हणून याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणायचं आहे. आता तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय की ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. उदाहरणार्थ तो, ती, ते, त्या. तो खूप हुशार आहे म्हणजे इथं बोलणारी व्यक्ती बोलणारी व्यक्ती जी असते ती तिसऱ्याच कुठल्या तरी व्यक्तीबद्दल, वस्तूबद्दल बोलत असते आणि त्याच्याबद्दल ती जे काही सर्वनाम वापरते तर त्या सर्वनामाला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणतात. म्हणजे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ती कशी ओळखायची तुमच्या लक्षात आलेलं आहे. हे सगळं प्रयोगासाठी महत्त्वाचं आहे आणि आता आपण लिंग, वचन, पुरुष हे समजून घेतलेलं आहे. आता आपण प्रयोगाचे प्रकार जे आहेत ते समजून घेणार आहोत. आता प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार आहेत. एक म्हणजे कर्तरी प्रयोग,
2 म्हणजे कर्मणी प्रयोग आणि 3 अर्थातच भावे प्रयोग. म्हणजे प्रयोगाचे जे 3 मुख्य प्रकार पडतात त्याच्यामध्ये कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग हे 3 प्रयोगाचे प्रकार आहेत. आता मुख्य 3 प्रकार जे आहेत तर ते आपण आता समजून घेतले की कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग कशाला म्हणायचं तर कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुष यानुसार क्रियापदाच्या रूपात बदल होतो तेव्हा त्याला आपण कर्तरी प्रयोग असं म्हणायचं आहे. म्हणजे बघा आपण आता ज्या गोष्टी समजून घेतल्या आतापर्यंत म्हणजे वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद ओळखायचं, त्यानंतर मग लिंग, वचन व पुरुष ह्या सुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत प्रयोगामध्ये, कारण त्याच्यानुसारच क्रियापदाचं रूप बदलत असतं आणि म्हणून कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुष यानुसार जर क्रियापदाच्या रूपात बदल होणार असेल वाक्यामध्ये तर त्याला आपण कर्तरी प्रयोग असं म्हणणार आहोत. मग कर्मणी प्रयोग आपण कशाला म्हणणार आहोत तर कर्माच्या लिंग, वचन यानुसार जर क्रियापदाच्या रूपात बदल होत असेल तर त्याला आपण कर्मणी प्रयोग असं म्हणतो. आणि भावे प्रयोग कशाला म्हणायचं आहे तर कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग, वचन यानुसार क्रियापदांच्या रूपात बदल होत नाही तर तेव्हा आपण त्याला भावे प्रयोग असं म्हणायचं. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा, कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुषानुसार क्रियापदाचं रूप बदलतं. कर्मणी प्रयोगामध्ये कर्माच्या लिंग, वचनानुसार क्रियापदाचं रूप बदलतं. आणि भावे प्रयोगामध्ये कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग, वचन यामध्ये जरी बदल केला तरी क्रियापदाचं रूप बदलत नाही तेव्हा त्याला आपण भावे प्रयोग असं म्हणतो. अशा पद्धतीने आपल्याला हे 3 प्रयोग आज आपल्याला अभ्यासायचे आहेत. पहिला प्रयोग आहे कर्तरी प्रयोग. आता आपण इथे एक कृती दिलेली आहे ती पहिल्यांदा पूर्ण करूया की वाक्याच्या शेवटी येणे या क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्य पुन्हा लिहा. पहिलं वाक्य आहे मी शाळेतून आत्ताच आणि इथं डॉट डॉट दिलेलं आहे आणि कंसामध्ये येणे हे क्रियापदाचं रूप आहे, त्याचं योग्य रूप आपल्याला इथं वापरायचं आहे. तर अर्थातच मी शाळेतून आत्ताच आलो म्हणजे येणे या क्रियापदाचं रूप आपल्याला आलो असं इथं वाक्यामध्ये करून घ्यावं लागेल. दुसरं वाक्य ती शाळेतून आत्ताच डॉट 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 आणि पुढे येणे ह्या क्रियापदाचं योग्य रूप आपल्याला वापरायला सांगितलेलं आहे. ती शाळेतून आत्ताच आली असं त्या ठिकाणी येण्याचं रूप आपल्याला इथं क्रियापदाचं योग्य उपयोगात आणायचं आहे. तिसरं वाक्य रवी शाळेतून आत्ताच टिंबटिंब, अर्थातच इथं तुमच्या लक्षात आलेलं असेल आला असं हे क्रियापदाचं रूप येण्याचं इथं घ्यावं लागेल. चौथं आहे वाक्य विद्यार्थी शाळेतून आत्ताच डॉट 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 येणे क्रियापदाचं इथं रूप आपल्याला वापरावं लागेल तर आले. विद्यार्थी शाळेतून आत्ताच आले अशा पद्धतीने आपण ही क्रियापदाची योग्य रूप इथं उपयोगात आणलेली आहेत. आता पुन्हा काही उदाहरणं आपण कृतींच्या रूपामध्ये पाहणार आहोत की खालील उदाहरणे वाचून कृती करा असं म्हटलेलं आहे. आता पहिलं उदाहरण आणि त्याच्यामध्ये अ आणि आ अशी 2 वाक्य आहेत. पहा, समीर चित्र रंगवतो आणि आ वाक्य आहे स्वाती चित्र रंगवते. आता आपल्या इथं लक्षात आलेलं असेल की समीर चित्र रंगवतो आणि स्वाती चित्र रंगवते, काहीतरी बदल झालेला आहे. बघा इथे कृती आपल्याला विचारलेली आहे की दुसऱ्या वाक्यात क्रियापद बदलण्याचं कारण आपल्याला विचारलेलं आहे, ते शोधायचं. तर समीर चित्र रंगवतो या वाक्यामध्ये समीर हा कर्ता आहे, चित्र हे कर्म आहे आणि रंगवतो हे क्रियापद आहे. आता इथे दुसऱ्या वाक्यामध्ये स्वाती चित्र रंगवते, इथे आपल्याला स्वाती हा कर्ता आहे, चित्र हे कर्म आहे आणि रंगवते हे क्रियापद आहे. पहिल्या वाक्यापेक्षा समीरऐवजी स्वाती म्हणजे इथं कर्त्याचं लिंग बदललेलं आहे आणि समीरऐवजी स्वाती असं लिंग घेतलेलं आहे. कर्म तसंच आहे परंतु रंगवतो हे पहिल्या वाक्यातील जे क्रियापद आहे ते रंगवते असं दुसऱ्या वाक्यामध्ये झालेलं आहे. म्हणजे इथे समीर चित्र रंगवतो म्हणजे इथं कर्त्याच्या लिंगानुसार रंगवतो हे योग्य क्रियापद आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये स्वाती इथं जे काही कर्त्याचं लिंग बदललेलं आहे त्याच्यानुसार रंगवते हे क्रियापदाचं योग्य रूप आहे. म्हणजेच आपल्या आता हे लक्षात आलेलं असेल की कर्त्याच्या लिंगामध्ये बदल केल्यामुळं इथं क्रियापद बदललेलं आहे. म्हणजे समीर ऐवजी स्वाती असा हा कर्ता घेतलेला आहे आणि त्यामुळं कर्त्याचं लिंग बदललेलं आहे. म्हणजे हे तुमच्या आता लक्षात आलेलं आहे की कर्त्याच्या लिंगामध्ये बदल केल्यामुळं क्रियापदाचं रूप बदललेलं आहे. अर्थातच हा कोणता प्रयोग असणार आहे तर तो कर्तरी प्रयोग असणार आहे. हे आपण सुरुवातीला समजून घेतलेलं आहे की कर्त्याच्या लिंग वचनामध्ये पुरुषामध्ये जर बदल केला आणि क्रियापदाचं रूप बदललं तर त्याला आपण काय म्हणणार आहोत कर्तरी प्रयोग असं म्हणणार आहोत. दुसरं वाक्य पहा, मुलगी सूचना फलक वाचते आणि त्याच्यामध्ये आ वाक्य आहे मुली सूचना फलक वाचतात. आता इथं दुसऱ्या वाक्यात क्रियापद बदलण्याचं कारण आपल्याला विचारलेलं आहे. आता आपण इथं जर बघितलं तर मुलगी
ही एकच आहे, पण मुली दुसऱ्या वाक्यामध्ये हे अनेक वचन घेतलेलं आहे. मुलगी या नामाचं अनेक वचन मुली असं घेतलेलं आहे. आणि बघा, पहिल्या वाक्यामध्ये एकच मुलगी आहे तेव्हा वाचते हे क्रियापद आलेलं आहे, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये अनेक मुली आहेत त्यामुळं क्रियापदाचं रूप वाचतात असं आलेलं आहे. याचा अर्थ इथं काय झालेलं आहे की कर्त्याचं वचन बदललं, आणि त्याच्यामुळे म्हणजे मुलगी आहे तिथं मुली असं झालं, म्हणजेच कर्त्याचं वचन बदलले आणि म्हणून क्रियापदाचं रूप इथं वाचतेचं वाचतात असं झालेलं आहे. तिसरं वाक्य आपण पाहूया, आम्ही शाळेत जातो. आता दुसऱ्या वाक्यात क्रियापद बदलण्याचं कारण आपल्याला विचारलेलं आहे, तर आम्ही ऐवजी त्या असं घेतलेलं आहे, म्हणजेच इथं कर्त्याचा पुरुष बदललेला आहे, आणि म्हणून इथं जातो हे पहिल्या वाक्यामधलं जे क्रियापद आहे त्याचं त्या अशा पद्धतीचा पुरुष बदलल्यामुळं इथं काय झालेलं आहे, क्रियापदाचं रूप जातात असं झालेलं आहे, म्हणजे कर्त्याचा पुरुष बदलला. म्हणजे कर्त्याचं लिंग वचन पुरुष बदलल्यामुळं इथं क्रियापदाच्या रूपांमध्ये बदल होतो, हे आता तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता पहा, खालील वाक्यांमध्ये जाणे हे क्रियापद कर्त्याप्रमाणे बदललेलं दिसतं. तो शाळेत जातो, ती शाळेत जाते, ते शाळेत जातात, आणि तू शाळेत जातोस. आता तो आपल्याला इथं लिंग माहिती आहे की पुल्लिंग आहे, ती स्त्रीलिंग आहे, ते वचन बदललेलं आहे, तू इथं पुरुष बदललेला आहे. आणि अशा पद्धतीनं पहिल्या वाक्यामध्ये जातो हे क्रियापद आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये जाते हे क्रियापद आलेलं आहे, तिसऱ्या वाक्यामध्ये जातात असं क्रियापदाचं रूप तयार झालं, आणि चौथ्या वाक्यामध्ये जातोच हे क्रियापदाचं रूप तयार झालं. म्हणजे जाणे हे क्रियापद कर्त्याप्रमाणे आपल्याला इथं बदललेलं दिसतं. तो शाळेत जातो, ती शाळेत जाते, कर्त्याचा लिंग बदल झाला, ते शाळेत जातात, कर्त्याचा वचन बदल झाला, तू शाळेत जातोस, कर्त्याचा पुरुष बदल झाला, आणि अशा पद्धतीने क्रियापदाचं रूप बदललेलं आहे. आता इतर उदाहरणं आपण आणखीन पाहूया. ती गाणे गाते, इथे कर्त्याचा लिंग बदल केल्यानंतर तो गाणे गातो असं वाक्य तयार झालेलं आहे. कर्त्याचा वचन बदल केल्यानंतर ते गाणे गातात असा क्रियापदाच्या रूपात गातात असा बदल झालेला आहे, आणि कर्त्याचा पुरुष तू असा केल्यानंतर तू गाणे गातोस असा बदल झालेला आहे. दुसरं वाक्य आहे, तो आंबा खातो. इथे कर्त्याचा वचन बदल जो आहे, लिंग बदल जो आहे, तर ती आंबा खाते क्रियापदाचं रूप बदललं, वचनामध्ये बदल केला, ते आंबा खातात क्रियापदाचं रूप बदललेलं आहे, कर्त्याचा पुरुष बदल केला, तू आंबा खातोस, खातोस हे क्रियापदाचं रूप तयार झालेलं आहे. म्हणजे खातो हे मूळ क्रियापद आहे, त्याचं खाते, खातात, खातोस असं कर्त्याच्या लिंग वचन पुरुषामध्ये बदल झाल्यानंतर क्रियापदाच्या रूपात बदल झालेला आपल्याला दिसून येतो. आणि अशा पद्धतीनं कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार जर क्रियापदाच्या रूपात बदल होत असेल तर त्याला आपण कर्तरी प्रयोग असं म्हणणार आहोत. आता इथे पुन्हा एकदा पहा, कर्तरी प्रयोग आपण कशाला म्हणायचं आहे की कर्त्याच्या लिंग वचन व पुरुष यानुसार क्रियापदाच्या रूपात बदल होतो तेव्हा त्याला आपण कर्तरी प्रयोग असं म्हणणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला कर्तरी प्रयोग म्हणजे काय हे आता नक्की लक्षात आलेलं असेल. पुन्हा एकदा पहा, समीर चित्र रंगवतो. इथे आपण कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्ये समजून घेणार आहोत. पहा, कर्ता प्रथमा विभक्तीत असतो. आता विभक्ती आपल्याला 8 विभक्ती माहिती आहेत, आणि जर लक्षात येत नसेल तर तुम्हाला विभक्तीचा एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही जरूर पहा. की कर्ता प्रथमा विभक्तीत असतो म्हणजे कर्त्याला कोणत्याही प्रकारचा विभक्ती प्रत्यय इथं लागलेला नाही. कारण प्रथमा विभक्तीमध्ये एक वचन आणि अनेक वचनाला प्रत्यय नसतात. इथं समीर हा जो कर्ता आहे त्याला कोणत्याही प्रकारचा विभक्ती प्रत्यय नाही. आता दुसरं वैशिष्ट्य आहे की कर्म असल्यास ते प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीत असते. इथे चित्र हे प्रथमा विभक्तीत आहे, त्याला कोणत्याही प्रकारचा विभक्ती प्रत्यय नाही. आता इथं दुसरं वाक्य पहा, इथं उदाहरण दिलेलं आहे की शिक्षक मुलांना शिकवितात. इथं शिक्षक या कर्त्याला कुठलाही विभक्तीचा प्रत्यय नाही, परंतु मुलांना इथे मात्र कर्माला ना हा विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे आणि तो द्वितीय विभक्तीचा आहे. आणि म्हणून कर्माला इथं जेव्हा सहला ते ही विभक्ती प्रत्यय लागतात तेव्हा अर्थातच तर त्याची विभक्ती ही द्वितीय असते. तर इथे मुलांना अशा प्रकारचा ना हा प्रत्यय इथं कर्माला लागलेला असल्यामुळं ती द्वितीय विभक्तीमध्ये कर्म आलेलं आहे. आणि म्हणून कर्तरी प्रयोग ओळखत असताना कर्म असल्यास ते प्रथमा विभक्तीत असतं किंवा द्वितीय विभक्तीत असतं, हे आपण लक्षात ठेवायचं. आता वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंग वचन व पुरुष यानुसार बदलते, आणि वाक्यातील क्रियापद जे आहे तर ते लिंग वचन पुरुषानुसार बदलतं. समीर चित्र रंगवते, स्वाती चित्र रंगवते, ते चित्र रंगवतात. अशा पद्धतीनं आपण क्रियापदाच्या लिंग वचन पुरुषामध्ये बदल केला
की क्रियापदाचं रूप बदललेलं आपल्याला दिसेल आणि यावरून आपल्याला कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा, कर्तरी प्रयोग ओळखण्याच्या खुणा म्हणजेच कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्ये तुम्ही आता समजून घेतलेली आहेत. यावरून आपल्याला कर्तरी प्रयोग म्हणजे काय हे आता सांगता येईल की जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्त्याचे लिंग, वचन व पुरुष याप्रमाणे बदलते तेव्हा तो कर्तरी प्रयोग असतो. आणि यावरून आता तुम्हाला कर्तरी प्रयोग म्हणजे काय हे लक्षात आलेलं आहे. आता कर्तरी प्रयोगाचे विद्यार्थी मित्र हो 2 उपप्रकार आहेत. कोणकोणते आहेत? एक सकर्मक कर्तरी प्रयोग. आता जेव्हा वाक्यामध्ये कर्माची आवश्यकता असते क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी आणि तेव्हा त्याला त्या ठिकाणी आपण कर्तरी प्रयोग असं म्हणणार आहोत की पहा, ज्या कर्तरी प्रयोगातील क्रियापद हे सकर्मक म्हणजे कर्मासह असते तेव्हा त्या सकर्मक कर्तरी प्रयोग असं म्हणतात. म्हणजे सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये कर्म आवश्यक आहे. उदाहरणार्थ ती गाणे गाते, इथे आपण जर बघितलं विद्यार्थी मित्र हो की ती गाणे गाते हा जो काही हे जे काही उदाहरणात आपण बघितलेलं आहे, एकच मिनिट, थोडासा हा भाग झालेला आहे की सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद हे सकर्मक म्हणजे कर्मासह असते तेव्हा त्याला आपण सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतो. ती गाणे गाते, इथे आपण ती हा कर्ता आहे, गाणे हे कर्म आहे आणि गाते हे काय आहे क्रियापद आहे. राजू चिंच खातो, इथे राजू हा कर्ता आहे, चिंच हे कर्म आहे आणि खातो हे क्रियापद आहे. इथं गाणे आणि चिंच या दोन्ही कर्मांची आवश्यकता क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी आवश्यक आहे आणि म्हणून त्या ठिकाणी हा जो काय प्रयोग आहे तर तो सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. आता दुसरा प्रयोग आहे अकर्मक कर्तरी प्रयोग की ज्या कर्तरी प्रयोगातील क्रियापद हे अकर्मक म्हणजे कर्मविरहित म्हणजे कर्म नसतं तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असं म्हणतात. हे तुमच्या उदाहरणावरून लक्षात येईल की ती घरी जाते, जाणारी तीच आहे आणि जाण्याची क्रिया सुद्धा तीच करते. इथं घरी हे काही कर्म नाही आणि म्हणून अशा प्रकारचा जर प्रयोग असेल, ती घरी जाते, तो घरी जातो, ते घरी जातात, तर तो अकर्मक कर्तरी प्रयोग असणार आहे. माझा आत्मविश्वास वाढला, वाढणारा काय आहे आत्मविश्वास आणि वाढण्याची क्रिया सुद्धा आत्मविश्वासावरतीच होते आहे आणि म्हणून इथे सुद्धा कर्म नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं आपल्याला अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय हे लक्षात आलेलं असेल. आणि हेच कर्तरी प्रयोगाचे 2 उपप्रकार आहेत. आपल्याला हे सुद्धा लक्षात घ्यायचे आहेत की सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये कर्माची आवश्यकता असते, अकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये कर्मविरहित क्रियापद असतं आणि अशा पद्धतीनं हे कर्तरी प्रयोगाचे 2 पोट प्रकार पडतात. आता इथे कंसातील क्रियापदाचं योग्य रूप वापरून वाक्य पूर्ण करा अशी कृती आपल्याला दिलेली आहे. पहिलं वाक्य आहे मुली क्रिकेट टिंबटिंब आणि आपल्याला खेळणे असं क्रियापदाचं रूप दिलेलं आहे. त्याचं योग्य रूप वाक्यात वापरायचं आहे. मुली क्रिकेट खेळतात. दुसरं वाक्य तुम्ही क्रिकेट टिंबटिंब आणि खेळणे अशा पद्धतीने आपल्याला क्रियापदाचं रूप दिलेलं आहे. तर तुम्ही क्रिकेट खेळता असं ते वाक्य तयार होईल. तिसरं वाक्य आम्ही क्रिकेट टिंबटिंब खेळणे, त्याचं योग्य रूप आपल्याला क्रियापदाचं आम्ही क्रिकेट खेळतो. आता चौथं वाक्य आहे जॉन क्रिकेट टिंबटिंब खेळणे या क्रियापदाचं योग्य रूप वापरून जॉन क्रिकेट खेळतो असं ते वाक्य तयार होईल. पाचवं वाक्य आहे समीरा क्रिकेट टिंबटिंब खेळणे या क्रियापदाचं योग्य रूप आपण जर घेतलं तर समीरा क्रिकेट खेळते असं क्रियापदाचं रूप तयार होईल. यावरून आपले हे लक्षात येईल की कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार हे क्रियापदाचं रूप इथं बदललेली आपल्याला दिसतात. म्हणजे हा कर्तरी प्रयोग आहे. आता दुसरा प्रयोग आहे तो म्हणजे कर्मणी प्रयोग. आता कर्मणी प्रयोग आपल्याला समजावून घ्यायचा आहे. आता खालील वाक्य वाचा, निरीक्षण करा व कृती पूर्ण करा असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता अ मध्ये पहा, आपल्याला पहिलं वाक्य दिलेलं आहे तुषारने आंबा खाल्ला. दुसरं वाक्य दिलेलं आहे स्वातीने आंबा खाल्ला. तिसरं वाक्य दिलेलं आहे मुलांनी आंबा खाल्ला आणि चौथं वाक्य दिलेलं आहे मुलींनी आंबा खाल्ला. आता जर आपण इथं बघितलं तर कर्त्याचं लिंग वचन बदलल्यानंतर क्रियापद बदलतं का? बघा इथे तुषारने आंबा खाल्ला क्रियापदाचं रूप खाल्ला असंच आहे. स्वातीने आंबा खाल्ला क्रियापदाचं रूप खाल्ला हेच आहे आणि मुलांनी आंबा खाल्ला क्रियापदाचं रूप खाल्ला हेच आहे आणि मुलींनी आंबा खाल्ला क्रियापदाचं रूप खाल्ला असंच आहे. म्हणजे इथे क्रियापदाचं लिंगवचन जरी बदललं म्हणजे तुषारने ऐवजी स्वातीनं केलं, मुलांनी ऐवजी मुलींनी केलं तरी सुद्धा क्रियापदाचं मुलांनी
तर इथं आपल्याला मुलींनी असं काही वेळा वचन बदललेलं आहे, पुढे पहिल्या वाक्यामध्ये लिंग बदललेलं आहे. तर इथे आपल्याला क्रियापदाचं रूप बदलताना दिसत नाही आणि म्हणून इथं क्रियापदाचं रूप खाल्ला 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 अशाच प्रकारची ही रूपं तशीच राहिलेली आहेत. आणि यावरून हे लक्षात येतं की कर्त्याचं लिंग वचन बदललं तरी क्रियापदाचं रूप बदलत नाही, म्हणजे हा प्रयोग कर्तरी प्रयोग नाही. आता तुषारने आंबे खाल्ले, आता त्याचीच आकृती बघा की तुषारने आंबे खाल्ले, स्वातीने चिंच खाल्ली, मुलांनी चिंचा खाल्ल्या, मुलींनी टरबूज खाल्ले. आता इथे पहा की आंबे केलं आपण, क्रियापदाचं रूप खाल्ले असं झालेलं आहे. स्वातीने चिंच खाल्ली, इथं आपण तो आंबा ती चिंच लिंग बदललं, इथे चिंच खाल्ली, क्रियापदाचं रूप खाल्ली असं झालेलं आहे. मुलांनी चिंचा खाल्ल्या, अनेक वचन केलेलं आहे कर्माचं, आणि मुलांनी चिंचा खाल्ल्या. मुलींनी टरबूज खाल्ले, एक वचन केलेलं आहे, टरबूज ते टरबूज, आणि ते मुलींनी टरबूज खाल्ले, क्रियापदाचं रूप बदललेलं आहे. म्हणजेच इथं आपण जर बघितलं तर आंबे त्यानुसार खाल्ले असं, म्हणजे कर्माच्या वचनानुसार इथे आपल्याला क्रियापदाचं रूप बदललेलं दिसतं. चिंच लिंगानुसार, कर्माच्या लिंगानुसार क्रियापदाचं रूप बदललेलं दिसतं. इथे आपण वचनानुसार क्रियापदाचं रूप बदललेलं दिसतं तिसऱ्या वाक्यामध्ये, आणि इथे एक वचन केलेले टरबूज खाल्ले ते टरबूज खाल्ले. म्हणजेच कर्माचं लिंग वचन बदलल्यानंतर क्रियापदाचं रूप बदलतं का, तर होय. आणि अशा प्रकारे जेव्हा वाक्यात कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलते तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग असं म्हणतात. म्हणजे कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलतं, तर कर्मणी प्रयोगामध्ये कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलतं, तेव्हा आपण त्यास कर्मणी प्रयोग असं म्हणणार आहोत. आता विद्यार्थी मित्र, आपल्याला इथे कृती दिलेली आहे, ते आपण वाचायची आहे आणि त्याप्रमाणे कृती करायची आहे. पहा, 1 मध्ये दिलेलं वाक्य केशवने सदरा खरेदी केला, आणि दुसरं वाक्य आहे केशवने विजार खरेदी केली. आता इथे आपण जर बघितलं तर केशवने करता तसाच आहे, परंतु कर्म सदरा जो आहे त्याऐवजी दुसऱ्या मध्ये विजार अशा पद्धतीचं कर्म घेतलेलं आहे. म्हणजे तो सदरा आणि ती विजार, म्हणजे लिंग बदललेला आहे. आणि त्यामुळं पहिल्या वाक्यामध्ये केशवने सदरा खरेदी केला, तो सदरा म्हणजे पुल्लिंग आहे कर्माचं लिंग, आणि त्यानुसार केला हे क्रियापद आलेलं आहे. आणि वाक्यामध्ये विजार ती विजार, आणि त्यानुसार क्रियापदाचं रूप केली असं आलेलं आहे. म्हणजे केशवने विजार खरेदी केली. मग दुसऱ्या वाक्यात क्रियापद बदलण्याचं कारण कोणतं आहे, तर अर्थात सदरा हे जे काही कर्म आहे त्याचं लिंग बदललं, ते विजार असं झालं, आणि त्यामुळे कर्माचं लिंग बदलल्यामुळं क्रियापदाचं रूप बदललेलं आहे. पहिल्या वाक्यात केला असं क्रियापदाचं रूप आहे, आणि तेच दुसऱ्या वाक्यामध्ये केली असं क्रियापदाचं रूप झालेलं आहे. सदरा तो सदरा त्यानुसार केला हे क्रियापदाचं रूप येतं, आणि ती विजार त्यानुसार क्रियापदाचं रूप केली असं आलेलं आहे. म्हणजेच कर्माचं लिंग बदललेलं आहे. दुसरं वाक्य पहा, त्याच्यामध्ये वाक्य आहे कमलने बक्षीस मिळवले, आणि वाक्य आहे कमलने बक्षिसे मिळवली. आता बक्षीस मग क्रियापदाचं रूप जे आहे ते पहिल्या वाक्यामध्ये मिळवले आहे, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये मिळवली असं आहे. आपण जर बघितलं तर करता कमलने दोन्ही वाक्यामध्ये सारखं आहे. आता कर्म जे आहे ते बक्षीस, ते दुसऱ्या वाक्यामध्ये बक्षिसे असं झालेलं आहे. म्हणजेच एक बक्षीस आणि अनेक बक्षिसे, म्हणजे इथं वचन बदललेलं आहे कर्माचं, आणि त्यानुसार क्रियापदाचं रूप बदललेलं आपल्याला दिसतं. म्हणजे बक्षीस दुसऱ्या वाक्यामध्ये बक्षिसे असं झालेलं आहे, आणि मग कमलने बक्षीस मिळवले ते दुसऱ्या वाक्यामध्ये मग कमलने बक्षिसे मिळवली. म्हणजेच कर्माचं वचन इथं बदललेलं आहे, आणि त्यामुळं क्रियापदाचं रूप बदललेलं आहे. म्हणजेच कर्माच्या लिंगवचनानुसार जर क्रियापदाचं रूप बदलत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, कर्मणी प्रयोग असं म्हणणार आहोत. आता इतर उदाहरण आपण समजून घेतल्यानंतर हे लक्षात येईल की तिने गाणे म्हटले, इथे आपण तिने श्लोक म्हटला, म्हणजेच कर्माचा इथं लिंग बदल केलेला आहे. म्हणजे गाणे हे कर्म आहे, तर ते गाणे, तर इथं आपण तो श्लोक असं म्हटलेलं आहे, लिंग बदल केला, त्यामुळे क्रियापदाचं रूप म्हटला असं झालेलं आहे. आता तिने गाणी म्हटली, इथं गाणी हे आपण वचन बदललेलं आहे, एक गाणे अनेक गाणी, आणि त्यानुसार गाणीच्या ह्याच्यानुसार वचनानुसार आपल्याला इथं म्हटली हे क्रियापदाचं रूप येतं. आणि म्हणून पहिल्या वाक्यामध्ये म्हटले, दुसऱ्या वाक्यामध्ये म्हटला, आणि तिसऱ्या वाक्यामध्ये म्हटली, असं कर्माच्या लिंगवचनामध्ये बदल केल्यामुळं क्रियापदाची रूपं बदललेली आपल्याला दिसतात. दुसरं वाक्य आहे त्याने आंबा खाल्ला, तर त्याने चिंच खाल्ली, इथे आपण तो आंबा ती चिंच असं केलेलं आहे. आणि म्हणून इथे
चिंच हे जे काही कर्माचं आपण लिंग बदललेलं आहे तर त्याच्यानुसार खाल्ली हे क्रियापद आलेलं आहे. आणि त्याने आंबे खाल्ले, ते आंबे म्हणजे वचन बदललेलं आहे आणि त्यानुसार खाल्ले हे क्रियापदाचं रूप तयार झालेलं आहे. म्हणजे कर्माच्या लिंग आणि वचनामध्ये बदल केल्यानंतर क्रियापदाच्या रूपामध्ये बदल झालेला आहे. यावरून कर्माच्या लिंग वचन यानुसार क्रियापदाच्या रूपात जेव्हा बदल होतो तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग म्हणतात. हे आता तुमच्या लक्षात आलेलं असेल. म्हणजे कर्तरी प्रयोग म्हणजे काय आणि कर्मणी प्रयोग म्हणजे काय ते तुम्हाला समजलेलं आहे. आता कर्मणी प्रयोगाचे आपण वैशिष्ट्ये समजून घेणार आहोत. पहा, कर्ता सामान्यतः तृतीय विभक्तीत असतो. इथे जर आपण बघितलं, केशवने सदरा खरेदी केला, तर केशवने, कर्ता जो केशव आहे त्याला नी हा तृतीय विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे. म्हणजेच कर्ता सामान्यतः तृतीय विभक्तीत असतो. काही अपवाद सुद्धा असू शकतात, इतर विभक्तीमध्ये सुद्धा कर्ता असू शकतो, परंतु सर्वसामान्यपणे आपण जर बघितलं तर कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला हा तृतीय विभक्ती प्रत्यय जोडलेला असतो. आता दुसरी खूण आहे, कर्म नेहमी प्रथम विभक्तीत असतं. इथे जर आपण बघितलं तर काय खरेदी केला, तर अर्थातच सदरा. सदरा हे या वाक्यातलं कर्म आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारचा विभक्तीचा प्रत्यय नाही आणि कर्म हे नेहमी प्रथम विभक्तीत असतं कर्मणी प्रयोगामध्ये. त्याला कुठल्याही प्रकारचा कुठल्याच विभक्तीचा प्रत्यय नसतो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे, क्रियापद कर्माच्या लिंग वचनानुसार बदलते. आणि आपण हे वाक्य बघितलेलं आहे की केशवने सदरा खरेदी केला, केशवने विचार खरेदी केली, केशवने सदरे खरेदी केले. अशा पद्धतीनं आपण कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापदाचं रूप बदलतं हे लक्षात घेतलं आपण तर तो कर्मणी प्रयोग आहे हे आपल्या लक्षात येईल. केशवने विचार खरेदी केली, यामध्ये आपण काय केलेलं आहे, लिंग बदललेलं आहे आणि केली असं क्रियापदाचं रूप तयार झालेला आहे. जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते तेव्हा तो कर्मणी प्रयोग असतो. आता कर्मणी प्रयोग म्हणजे काय हे पक्क तुमच्या लक्षात आलेलं असेल. अतिशय सोपा असणारा हा घटक फक्त समजून घेतला की मग आपल्याला कोणत्याही प्रकारचं वाक्य असू दे की त्याचा प्रयोग आपल्याला नक्की ओळखता येणार आहे. आता विद्यार्थी मित्र हो, जसं कर्तरी प्रयोगाचे 2 पोट प्रकार पडतात तसं कर्मणी प्रयोगाचे 2 पोट प्रकार पडतात का, तर अर्थातच नाही. की कर्मणी प्रयोगात सकर्मक व अकर्मक असे 2 प्रकार असणार नाहीत, कारण कर्म असल्याशिवाय कर्मणी प्रयोग होणार नाही आणि या प्रयोगातील क्रियापद हे कायम सकर्मकच असायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने आपल्याला कर्मणी प्रयोगाचे 2 पोट प्रकार पडत नाहीत हे लक्षात येतं. काही गोष्टी आपण इथं समजून घ्यायच्या आहेत. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म ओळखत असताना वाक्यातील या गोष्टी तुम्हाला नक्की उपयोगी पडतील. की कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता तृतीयांत, चतुर्थ्यंत, चतुर्थ्यंत म्हणजे चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय, सविकरणी तृतीयांत म्हणजे मूळ शब्दामध्ये बदल होऊन नंतर तृतीयेचा विभक्तीचा प्रत्यय लागलेला असतो आणि किंवा शब्दयोगी अव्ययांत असतो. आणि काही वेळेला कर्त्याला शब्दयोगी अव्यय जोडलेलं असतं आणि त्यावेळेला सुद्धा तो कर्मणी प्रयोग असू शकतो. उदाहरणं बघूया आपल्याला म्हणजे ते लक्षात येईल. की पहा, उदाहरण येतं, तिने गाणे म्हटले. इथे बघा, कर्ता जो आहे तिने, तर हा काय आहे, तृतीयांत कर्ता आहे आणि कर्म जे आहे तर ते अर्थातच प्रथमांत आहे, त्याला कोणत्याही प्रकारचा विभक्ती प्रत्यय जोडलेला नाही. दुसरं वाक्य पहा, मला हा डोंगर चढवतो. इथे जर बघितलं आपण तर इथे मला हा चतुर्थ्यंत करता आलेला आहे की ला हा प्रत्यय जो आहे तर तो चतुर्थी विभक्तीचा इथं लागलेला आहे कर्त्याला. आता तिसरं वाक्य आहे की रामाच्याने काम करवते. मूळ शब्द राम आहे, च्या हा थोडा बदल झालेला आहे त्याच्यामध्ये आणि नंतर ने हा तृतीयचा विभक्ती प्रत्यय इथं आपल्याला लागलेला दिसतो. आणि चौथं वाक्य आहे, मांजराकडून उंदीर मारला गेला. तर इथे कडून हे शब्दयोगी अव्यय मांजर या कर्त्याला लागलेला आहे आणि म्हणून हा शब्दयोगी अव्ययांत कर्ता आहे. आणि अशा पद्धतीनं ही वाक्यसुद्धा कर्मणी प्रयोगाची आहेत. म्हणजे कर्ता हा सामान्यतः तृतीय विभक्तीत असतो, परंतु काही वेळेला अशा प्रकारचा सुद्धा बदल असू शकतो की कर्ता हा कर्मणी प्रयोगातला तृतीयांत असतो, चतुर्थ्यांत असतो, सविकरणी तृतीयांत असतो किंवा शब्दयोगी अव्ययांत सुद्धा तो असतो. हा थोडासा फरक जो आहे तो बारकाईनं पहा, म्हणजे तुमचा कर्मणी प्रयोग जो ओळखायचा आहे तर तो तुमच्या कायम त्या ठिकाणी लक्षात राहील. आता आपण प्रयोगाचा तिसरा प्रकार अभ्यासणार आहोत, तो म्हणजे भाव्य प्रयोग. आता खालील वाक्य वाचा, निरीक्षण करा व कृती पूर्ण करा. पहिलं वाक्य आहे, शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवले. इथं क्रियापदाचं रूप आहे शिकवले. दुसरं वाक्य आहे, शिक्षिकेने विद्यार्थ्यांना शिकवले. इथं क्रियापदाचं रूप आहे शिकवले. तिसरं वाक्य आहे, त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवले. इथे क्रियापदाचं रूप शिकवले असंच आहे. आणि चौथ्या वाक्यामध्ये मी विद्यार्थिनीला शिकवले. इथं क्रियापदाचं रूप शिकवलेच आहे. म्हणजे शिक्षकाने ऐवजी शिक्षिकेनं हे कर्त्याचं लिंग बदललं तरी क्रियापदाच्या रूपात बदल झालेला नाही. आणि विद्यार्थ्यांना ऐवजी म्हणजे वचन बदललं कर्माचं आणि विद्यार्थिनी असं घेतलं आपण
तरी सुद्धा इथे शिकवली हेच क्रियापदाचं रूप तयार झालेलं आहे. म्हणजेच वरील वाक्यांतील क्रियापदात बदल आढळतो का? तर अर्थातच चारही वाक्यांमध्ये शिकवले असंच क्रियापदाचं रूप आहे, त्यामुळे बदल आपल्याला इथं दिसत नाही. आणि दुसरं वाक्य आहे, कर्ता आणि कर्म यांचं लिंग वचन प्रत्येक वाक्यात बदललं आहे का? तर अर्थातच होय. आपण इथे लक्षात घेतलं तर हे क्रियापदाचं रूप जे आहे तर ते आपण विद्यार्थिनीला अशा पद्धतीनं कर्त्याचं बदललेलं आहे, कर्माचं बदललेलं आहे. म्हणजे इथे कर्ता व कर्म यांचं लिंगवचन प्रत्येक वाक्यात बदललेलं आहे का? तर अर्थातच या ठिकाणी आपण हे लक्षात घ्यायचं आहे की कर्ता आणि कर्म यांचं लिंगवचन हे आपण बदललेलं आहे आणि त्यानुसार आपण ते बघितलेलं आहे की जेव्हा क्रियापदाचं रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते तेव्हा त्यास भावी प्रयोग असं म्हणतात. म्हणजे जेव्हा क्रियापदाचं रूप जे आहे ते कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते तृतीय पुरुषी राहतं, नपुंसकलिंगी असतं, एकवचनी असून ते स्वतंत्र असतं. म्हणजे शिकवले ही क्रियापद इथे आपल्याला हे लक्षात येईल की त्याला आपण भावी प्रयोग असं म्हणणार आहोत. म्हणजे आपण भावी प्रयोग लक्षात ठेवताना कर्ता आणि कर्म यांच्या लिंगवचनाप्रमाणे लिंगवचन पुरुष याच्यामध्ये बदल केला तरी क्रियापदाचं रूप बदलत नाही, तेव्हा त्याला आपण भावी प्रयोग असं म्हणणार आहोत. आता आपण थोडंसं हे आणखीन सोप्या पद्धतीनं समजावून घेऊया की खालील वाक्यात रोखणे क्रियापदाचं आपल्याला योग्य रूप वापरायचं आहे. पहिलं वाक्य आहे, सैनिकाने शत्रूला सीमेवर टिंबटिंब. आता रोखणे या क्रियापदाचं योग्य रूप इथं काय येईल तर रोखले येईल. बघा, सैनिकाने शत्रूला सीमेवर रोखले. दुसरं वाक्य आहे, सैनिकांनी शत्रूला सीमेवर अर्थातच रोखले. सैनिकांनी शत्रूंना सीमेवर अर्थातच इथं योग्य रूप रोखले असंच येईल. म्हणजे इथं क्रियापदाचं रूप सारखं राहिलेलं आहे. आता खालील वाक्यात बांधणे या क्रियापदाचं योग्य रूप लिहायचं आहे. पहिलं वाक्य आहे, श्रीधर पंतांनी बैलांना बांधले असंच क्रियापदाचं रूप येईल. सुमित्राबाईंनी गाईला बांधले. त्याने गोऱ्याला बांधले. आम्ही शेळ्यांना बांधले. आता वरील वाक्यांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या काय लक्षात येतं तर कर्त्याचे लिंगवचन पुरुष बदलून सुद्धा आपल्याला क्रियापदाच्या रूपामध्ये बदल झालेला नाही. म्हणजे रोखले हे क्रियापदाचं रूप सगळीकडे सारखं आहे. बांधले हे क्रियापदाचं रूप सुद्धा चारही वाक्यांमध्ये सारखं आहे. त्या क्रियापदाच्या रूपात कोणताही बदल होत नाही जरी कर्त्याचं लिंगवचन पुरुष बदलला तरी. आता कर्माच्या लिंगवचनात बदल करून क्रियापदाच्या रूपात बदल होतो का तर अर्थात इथे सुद्धा बदल होत नाही हे आपल्याला लक्षात येतं. आणि वरील वाक्यांतील सर्व क्रियापदं ही तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी व एकवचनी आहेत. तर यस की तृतीय पुरुषी आहेत, बांधली हे क्रियापद असेल, रोखली हे क्रियापद असेल, नपुंसकलिंगी आहेत तर ते बरोबर आहे आणि एकवचनी सुद्धा आहेत तर तेही बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ही जी काही वैशिष्ट्ये आहेत तर ती भावी प्रयोगाची आहेत की कर्ता किंवा कर्म यांच्या लिंगवचन पुरुष याच्यामध्ये बदल केला तरी क्रियापदाचं रूप इथं बदललेलं आपल्याला दिसत नाही. इतर उदाहरणं पाहू म्हणजे आपल्याला ते लक्षात येईल की त्याने मित्राला बोलावले. इथे जर आपण बघितलं तर आपण इथं कर्त्याचा लिंग बदल केला, तिने मित्राला बोलावले, तरी सुद्धा बोलावले हेच क्रियापद कायम राहिलेलं आहे. कर्त्याचा वचन बदल आपण केला, त्यानेऐवजी त्यांनी केलं, त्यांनी मित्राला बोलावले, तरी क्रियापदाच्या रूपामध्ये बदल झालेला नाही. आता पहा, त्याने मैत्रिणीला बोलावले. इथं आपण कर्माचा लिंग बदल केलेला आहे की पहिल्या वाक्यामध्ये सुरुवातीचं जे आहे तर मित्राला हे काय आहे कर्म आहे आणि आपण इथं त्याने मैत्रिणीला बोलावले इथं लिंग बदल केला, आपण मित्राऐवजी मैत्रीण असं घेतलेलं आहे. मैत्रिणीला बोलावले तरी क्रियापदाचं रूप बोलावले असंच राहिलेलं आहे. आणि इथे कर्माचं आपण वचन बदललं, मित्रांना बोलावले तरी क्रियापदाचं रूप बोलावले असंच राहिलेलं आहे. म्हणजे इथं कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंगवचनामध्ये बदल केला तरी क्रियापदाचं रूप बदललेलं नाही. म्हणजेच काय भावी प्रयोग कशाला म्हणायचं आपण तर कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचन यानुसार क्रियापदाच्या रूपात बदल होत नाही तेव्हा त्याला आपण भावी प्रयोग असं म्हणणार आहोत. आता भावी प्रयोगाची वैशिष्ट्ये काय आहेत तर कर्ता सामान्यतः तृतीय विभक्तीत असतो आणि इथे आपण जर लक्षात घेतलं तर भावी प्रयोगामधला कर्ता जो आहे तो तृतीय विभक्तीमध्ये असतो. इथे सैनिकानेमध्ये ने हा विभक्तीचा प्रत्यय तृतीय विभक्तीचा आहे. दुसरं पहा वैशिष्ट्य काय आहे की कर्म असल्यास द्वितीय विभक्तीत असतं. इथे बघा आपण जर बघितलं तर शत्रूला हे काय आहे कर्म आहे आणि त्याला जर लागलेला ला हा विभक्तीचा प्रत्यय आहे तो द्वितीयचा आहे आणि म्हणून कर्म जे आहे ते जर असेल तर ते द्वितीय विभक्तीमध्ये असतं. तिसरं वैशिष्ट्य आहे क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी
नपुसकलिंगी एकवचनी असते व कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार ते बदलत नाही. इथं रोखले हे जे काही क्रियापद आहे तर ते तृतीय पुरुष आहे, नपुसकलिंगी आहे, एकवचनी आहे आणि कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनामध्ये बदल केला तरी क्रियापदाचं रूप इथं बदललेलं आपल्याला दिसत नाही. यावरून जेव्हा क्रियापदाचं रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी व एकवचनी असून स्वतंत्र असते तेव्हा तो भावे प्रयोग असतो. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आपण कर्तरी प्रयोग म्हणजे काय, कर्मणी प्रयोग म्हणजे काय, भावे प्रयोग म्हणजे काय हे ढोबळमानाने एकदा लक्षात ठेवलं आणि त्याची वैशिष्ट्ये आपण समजून घेतली तर आपल्याला कोणतंही वाक्य असेल ते कोणत्या प्रयोगातलं आहे हे ओळखता येणार आहे. आता भावे प्रयोगाचे सुद्धा दोन उपप्रकार पडतात. एक सकर्मक भावे प्रयोग. आता आपल्याला माहिती आहे की सकर्मक भावे प्रयोग याच्यामध्ये कर्मासहित क्रियापद असतं, म्हणजे कर्माची आवश्यकता असते क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी. म्हणजे ज्या भावे प्रयोगातील क्रियापद हे सकर्मक म्हणजे कर्मासह असते, म्हणजे या वाक्यामध्ये भावे प्रयोगाच्या कर्म आवश्यक असतं तेव्हा त्या सकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात. उदाहरण पाहूया आपण की रामाने रावणास मारले. इथे राम हा कर्ता आहे, म्हणजे रामाने हा कर्ता आहे, रावणास हे कर्म आहे आणि मारले ही क्रियापद आहे. आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे इथे सुद्धा आपल्याला कर्ता कर्म क्रियापद आहे आणि क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी इथे आपल्याला जी दोन्ही कर्म आहेत पहिल्या वाक्यामध्ये रावणास आणि दुसऱ्या वाक्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांची आवश्यकता आहे. आणि अशा पद्धतीनं जेव्हा कर्मासह ते क्रियापद असतं भावे प्रयोगातलं तेव्हा त्याला आपण सकर्मक भावे प्रयोग असं म्हणतो. म्हणजे रामाने रावणास मारले, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे, इथे आपल्याला ही जी काही क्रियापद आहेत तर ती सकर्मक असलेलं लक्षात येतं. दुसरा प्रयोग आहे अकर्मक भावे प्रयोग. आता ज्या भावे प्रयोगातील क्रियापद हे अकर्मक म्हणजे कर्मविरहित असतं तेव्हा त्याला आपण अकर्मक भावे प्रयोग म्हणतो. उदाहरणार्थ त्याने आता घरी जावे. म्हणजे अकर्मक भावे प्रयोगात क्रियापद ही विद्यार्थी असतं, म्हणजे क्रियापदाच्या अर्थानुसार जे प्रकार पडतात त्यातलं विद्यार्थी क्रियापद की त्याने आता घरी जावे आणि त्याला घरी जाववते म्हणजे शक्यार्थ क्रियापद आहे जाववते हे. आणि शक्यार्थ क्रियापदांचा नेहमीच भावे प्रयोग होतो. कर्ता तृतीयांत किंवा चतुर्थ्यांत असतो, त्याला हा जो काही कर्ता आहे तो चतुर्थ्यांत आहे. म्हणजे इथे आपण जर बघितलं तर त्याने आता घरी जावे, त्याला घरी जाववते ही सगळी वाक्ये जी आहेत तर ती कर्मविरहित आहेत आणि हा जो काही या वाक्यांचा प्रयोग आहे तर तो अकर्मक भावे प्रयोगाचा आहे. इथे आपण त्याने आता घरी जावे, त्याला घरी जाववते अशा पद्धतीनं ही जी वाक्य असतील तर ती अकर्मक भावे प्रयोगाची आहेत. आता भावकर्तरी प्रयोग हा थोडासा आपल्याला भावे प्रयोग ओळखण्यासाठी महत्त्वाचा आहे. तो समजून घ्या की मला आज मळमळते, तो घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले, आज सतत गडगडले, सहलीस जाताना रत्नागिरीजवळ उजाडले. पहा मळमळते आपल्याला हे जे काही क्रियापदाचं रूप आहे तर ते आपण आता सुरुवातीला लक्षात घेऊया की वरील वाक्यांतील क्रियापदांना करते असे नाहीत. म्हणजे मला आज मळमळते, मळमळणारे कोण किंवा मळमळण्याची क्रिया कोणावरती घडते वगैरे आपण जर बघितलं तर वरील वाक्यांतील हे जे काही पहिलं क्रियापद आहे मला आज मळमळते तर कर्ता असा नाहीच आहे. सर्वच वाक्यांतील क्रियापदं ही तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी आहेत आणि म्हणजेच ती भावे प्रयोगी आहेत, पण त्यांना कर्ते नसल्यामुळं अकर्तृक भावे प्रयोग आहे. अशा वाक्यांमध्ये क्रियेचा भाव किंवा अर्थ हाच वाक्यातील कर्ता असल्यामुळे त्याच भावकर्तरी प्रयोग असे म्हणतात. म्हणजे क्रियेमधून व्यक्त होणारा जो भाव असतो म्हणजे मळमळण्याचा भाव असेल आणि मळमळण्याचा जो अर्थ व्यक्त होतो तर तोच कर्ता असल्यामुळं भावकर्तरी प्रयोग असे त्याला म्हणतात. म्हणजे मला आज मळमळते, तो घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले, सांजावण्याची क्रिया आहे ती भावना आहे. गडगडले, गडगडण्याची क्रिया आहे. उजाडले, उजाडण्याची क्रिया आहे. आणि क्रियेचा भाव किंवा जो अर्थ आपल्याला इथं व्यक्त होतो आहे तर तोच या वाक्यातला कर्ता असल्यामुळं यास भावकर्तरी असं प्रयोग म्हणतात. आता वाक्याचा प्रयोग कसा ओळखावा तर आपण ह्या गोष्टी लक्षात घ्या की ज्या सुरुवातीपासून आपण प्रयोग शिकताना लक्षात घेतलेल्या आहेत की वाक्यातील प्रथम क्रियापद कर्ता व कर्म आपण ओळखायचं आहे. यानंतर वाक्यातील कर्त्याचं लिंग किंवा वचन बदलून बघावं. हा बदल केल्याने क्रियापदाचं रूप बदलल्यास त्याला आपण कर्तरी प्रयोग असं समजावं. कर्तरी प्रयोग होत नसेल तर कर्माचं लिंग वचन किंवा वचन बदलून बघावं. त्यामुळे क्रियापदाचं रूप बदलल्यास त्यास कर्मणी प्रयोग समजावा. आणि कर्ता आणि कर्म यांच्या लिंग व वचन यामध्ये बदल केला तरी क्रियापदाचं रूप न बदलता कायम राहत असेल तर त्यास भावे प्रयोग असं आपण मानायचं आहे. म्हणजे कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग कसा ओळखावा
ओळखायचा हे तुमच्या आता लक्षात आलेलं असेल. आता इथं काही कृती दिलेली आहेत की खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा. आता ही सगळी वाक्य तुम्ही स्वतः पहिल्यांदा पूर्ण करायची आणि त्यानंतर मी जी काही उत्तरं देतोय त्याप्रमाणे तुमची उत्तरं येतात का ते बघायचं आहे तुम्ही. आणि त्यासाठी प्रत्येक प्रयोग, त्या प्रयोगाची वैशिष्ट्ये काय आहेत, कर्ता कर्म तुम्ही ओळखलेला आहे का, आणि प्रयोगाच्या खुणा त्या ठिकाणी आपण लक्षात ठेवलेले आहेत का, त्यानुसार क्रियापदाच्या रूपात बदल होतो का, मग तो कर्तरी प्रयोग आहे की कर्मणी प्रयोग आहे का भावी प्रयोग आहे हे ओळखायचं, लिहायचं आणि त्यानंतर तुमची उत्तरं बरोबर आहेत का चूक आहेत ते तुम्ही इथं तपासून बघायचं. पहिलं वाक्य आहे, मुख्याध्यापकांनी इयत्ता 10वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बोलावले, आणि या वाक्याचा प्रयोग आहे भावी प्रयोग. दुसरं वाक्य आहे, कप्तानाने सैनिकांना सूचना दिली, या वाक्याचा प्रयोग आहे कर्मणी प्रयोग. मुले प्रदर्शनातील चित्रे पाहतात, या वाक्याचा प्रयोग आहे कर्तरी प्रयोग. तबेल्यातून व्रात्य घोडा अचानक पसार झाला, या वाक्याचा प्रयोग आहे कर्तरी. मावळ्यांनी शत्रूस युद्धभूमीवर घेरले, हा प्रयोग आहे भावे. राजाला नवीन कंठहार शोभतो, या वाक्यातील प्रयोग आहे कर्तरी. शेतकऱ्याने फुलांची रोपे लावली, या वाक्याचा प्रयोग आहे कर्मणी. आकाशात ढग जमल्यामुळे आज लवकर सांजावले, या वाक्याचा प्रयोग आहे भावे प्रयोग. युवा दिनी वक्त्याने प्रेरणादायी भाषण दिले, या वाक्याचा प्रयोग आहे कर्मणी. आणि आपली पाठ्यपुस्तके संस्कारांच्या खाणी असतात, इथे प्रयोग आहे कर्तरी. अशा पद्धतीनं आपण हा प्रत्येक वाक्यातील प्रयोग जो आहे तर तो ओळखू शकलो पाहिजे. आता सूचनेनुसार कृती करायचे. इथे सुद्धा तुम्ही प्रत्येक पर्याय पडताळून पहा आणि योग्य जो काही प्रयोग असेल तर त्याच्यानुसार, आता कर्तरी प्रयोग असेल तर कर्तरी प्रयोगाला वाक्य जे असेल या तिन्ही पर्यायांपैकी त्याला टिक करायचे बरोबरची. तर कर्तरी प्रयोग असलेल्या वाक्यासमोर अशी खूण करा बरोबरची असं अकृती दिलेली आहे. पहिलं वाक्य, गुराख्याने गुरांना विहिरीपासून दूर नेले. 2, सकाळी तो सरावासाठी मैदानावर गेला. आणि 3, विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत गीत गायले. अर्थातच इथं कर्तरी प्रयोगाचं जे वाक्य आहे ते कोणतं आहे तर सकाळी तो सरावासाठी मैदानावर गेला. दुसरं वाक्य आहे, आकृती आहे, कर्मणी प्रयोगात असलेल्या वाक्यासमोर ही बरोबरची खूण करायची आहे. पहिलं वाक्य आहे, सुजाण नागरिक परिसर स्वच्छ ठेवतात. शिक्षकाने विद्यार्थ्यास शिकवले आणि भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली. अर्थातच याचं योग्य उत्तर आहे कर्मणी प्रयोगाचं, भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली. ही कृती आहे भावे प्रयोग असलेल्या वाक्यासमोर अशी खूण करा, म्हणजे बरोबरची खूण करा. पहिलं वाक्य आहे, आज लवकर सांजावले. दुसरं वाक्य आहे, त्यांनी कपाटात पुस्तक ठेवले. आणि तिसरं वाक्य आहे, आम्ही अनेक किल्ले पाहिले. अर्थातच इथे आज लवकर सांजावले हे जे वाक्य आहे ते भावे प्रयोगाचं वाक्य आहे. आता विद्यार्थी मित्र हो, पुढील वाक्यांतील प्रयोग ओळखा. तर त्याने मागे वळून बघितले, अर्थातच हा प्रयोग आहे भावे प्रयोग. विज्ञानाने माणसाला दृष्टी दिली, हा कर्मणी प्रयोग आहे. आणि तो नेहमी नवे संकल्प करतो, हा कर्तरी प्रयोग आहे. अशा पद्धतीनं हे प्रयोग आपल्याला ओळखता आले पाहिजेत. विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला सर्वांना प्रयोग म्हणजे काय, प्रयोगाचे प्रकार, प्रयोग कसे ओळखायचे, प्रयोगाच्या खुणा, हा सर्व भाग तुम्हाला समजलेला असेल. अशाच प्रकारे तुम्ही या शिकू आनंदी चॅनलवरती हे सर्व घटक अभ्यासत राहा. तुमचं शिकणं सोपं व्हावं हाच माझा प्रयत्न असेल. आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.